काही वेळा बोलताना आपल्या चुका होतात. इंग्लिशमध्ये बोलताना काहीतरी आपली चूक होते आणि कधीकधी आपल्या लक्षातच येत नाही. किंवा इतर काही वेळेस आपल्या लक्षात येतं की आपण चुकीचं बोललो आहे, पण आता बोलून गेलो आहे ऑलरेडी, त्यामुळे आता काय करणार असं वाटल्यामुळे आपण पुढे बोलायला लागतो किंवा मग ब्लँक होतो किंवा मग थोडं कन्फ्यूज होतो. हे होऊ नये म्हणून काय करायचं ते आपण आज बघूया. मुळात एखादी चूक म्हणजे एखादी फक्त ग्रामॅटिकल मिस्टेक असते का आणखी पण काही प्रकारची चूक असू शकते बोलताना, हेही बघूया आपण. आणि ते समजावून घेऊन करेक्ट कसं करायचं किंवा चुका कमी होतील हे कसं बघायचं, आणि जर झालीच तर ती करेक्ट कशी करायची हे पण बघूया. आणि प्रत्यक्ष काही बोलण्याची प्रॅक्टिस पण करूया. सो लेट्स बिगिन. हे सगळं करताना मुळात आपण हे लक्षात घेऊयात, महत्त्वाची गोष्ट म्हणजे चुका होऊ शकतात. माझी चूकच नाही झाली पाहिजे असं जर आपण विचार करत असू किंवा अशी आपली अपेक्षा असेल तर मग आपली सुरुवातच होणार नाही बोलण्याची काय, किंवा कोणतीच गोष्ट आपल्याला करता येणार नाही जर आपल्याला चूकच व्हायला नको असेल तर. त्यामुळे चूक होऊ शकते आणि ती करेक्ट केली जाऊ शकते. असा जर आपण त्याच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन ठेवला तर आपल्या मनात अननेसेसरी कॉम्प्लेक्सेस किंवा भीती निर्माण होणार नाही आणि आपलं बोलण्याची प्रोसेस किंवा आपल्या बोलण्यातला सफाईदारपणा हा आणखी वाढेल आणि आपलं शिकणं स्मूथ होईल, पटापट होईल. त्यामुळे आपण या दृष्टिकोनातनं, या अप्रोचनी या सगळ्याकडे बघूया. चूक होऊ शकते. आता समजा जर चूक झालीच, बोलताना चूक झाली आणि आपल्या लक्षात आली, तर ती आपण लपवायची नाही आहे किंवा ती असं झाकून घ्यायची नाही आहे. आपण जरी काही ती करेक्ट केली नाही ना तरी लोकांच्या ते लक्षात येणारच आहे बरं का. फार तर ते काही म्हणणार नाहीत आपल्याला, पण त्यांच्या लक्षात येणारच आहे. मग आपण लपवण्यात काय हरशील आहे. सो इट्स ऑलवेज अ गुड आयडिया टू करेक्ट युअरसेल्फ. आपलीच चूक झाली हे आपणच कसं दाखवून द्यायचं असा विचार करू नका. चूक झाली तर ती करेक्ट करा आणि गपचूप नाही, ओपनली करेक्ट करायची आपण ती. देर इज एलिगन्स इन दॅट. म्हणजे आपली चूक झाली आहे हे लक्षात येणं, ती मान्य करून ती करेक्ट करणं ही खूप चांगली आणि पॉझिटिव्ह गोष्ट आहे. सो लेट अस डू इट ओपनली. मग आपण काय म्हणणार, समजा एखादा शब्द किंवा एखादं वाक्य आपण चुकीचं बोललो तर आपण काय म्हणू शकतो. सॉरी किंवा एक्सक्यूज मी, लेट मी पुट इट दिस वे, आणि मग जे म्हणायचं आहे ते. किंवा लेट मी करेक्ट माय सेल्फ प्लीज असं, आणि मग जे करेक्टेड व्हर्जन म्हणायचं आहे ते. किंवा आय मे बी रॉंग बट लेट मी ट्राय वन्स अगेन प्लीज, आणि मग जे म्हणायचं आहे ते म्हणा. असं काहीतरी म्हणून आपण जेव्हा मग पुढे आपण करेक्शन करून बोलतो तेव्हा काय होतं, हे खूप आवश्यक आहे बरं का. दोन गोष्टी होतात. एक म्हणजे आपल्या मनातली भीती निघून जाते कारण आपण ओपनली स्वतःला करेक्ट करतो आहे. त्यामुळे आपल्याही बोलण्यात ईज म्हणजे सहजता येते. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे आपण जेव्हा हे असं लोकांना सरळपणे प्रांजळपणे सांगून करेक्ट करतो तेव्हा जनरली मोस्ट ऑफ द सिच्युएशन्समध्ये जनरली लोक आपल्याला सपोर्ट करतात. आपल्या ओळखीचे असतील, अनोळखी असतील, आपले ऑफिसमधले कॉलिग्स असतील, कोणी कुठल्याही देशातले लोक असतील, जनरली लोक आपल्याला सपोर्ट करतात. सो इट बिकम्स अ कंड्युसिव्ह एन्व्हायरनमेंट. आपल्याला मदत करण्यासाठी लोक आहेत असं जेव्हा आपल्या भोवती फिलिंग तयार होतं तेव्हा आपण खूप कम्फर्टेबली शिकतो आणि दॅट कम्फर्ट लीड्स टू आवर कॉन्फिडन्स. सो हे जरूर करा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेक हेल्प. आपल्याला कधीकधी काय होतं, आपण खूप सिन्सिअरली एखादी गोष्ट करण्याचा किंवा इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत असतो, खूप एफर्ट्स घेत असतो, पण एखादी छोटीशी मदत आपला वेळ, आपली एनर्जी वाचवू शकतं हे आपल्या लक्षातच येत नाही. आपण कोणाची तरी मदत घ्यावी हे आपल्या लक्षातच येत नाही. तर असं न करता वी कॅन आस्क फॉर हेल्प टू आवर फ्रेंड ऑर टू आवर कॉलिग. आपण एखाद्या मित्राला मदत मागू शकतो किंवा अ मेंटॉर, एखादा मेंटॉर ज्याला योग्य चूक आणि बरोबर काय आहे हे समजतं, त्यांची आपण हेल्प घेतली तर आपल्याला पटकन आपला वेळ वाचून आपल्या चुका समजतात आणि
आपल्याला करेक्ट करण्याची प्रोसेस फास्ट होते. आपण स्वतः करत राहिलो तरी हे होणारच आहे, पण आपला वेळ वाचतो, आपली एनर्जी वाचते आणि ही प्रोसेस फास्ट होते. सो लेट्स लर्न टू टेक हेल्प. मदत घ्यायला आपण शिकूया, थोडीशी मदत घ्यायला शिकूया. एखादी चूक झाली, ती आपल्याला समजली, म्हणजे आपल्याला समजली किंवा दुसऱ्यांनी समजावून सांगून आपल्याला समजली, कशी का असेना, पण आपल्याला समजलं की करेक्ट काय आहे आणि का हे चूक आहे. तर मग त्यानंतर आपल्याला ती रिपीट नाही करायची आहे. वी मस्ट नॉट रिपीट दॅट मिस्टेक. कालची चूक आजची उद्या अशी नाही झाली पाहिजे. नवीन चूक करायला अलाउड आहे, रोज नवीन चूक करायला सुद्धा अलाउड आहे, पण एकदा समजलं आहे ती चूक परत आपण रिपीट नाही करायची आहे. हे पण खूप आवश्यक आहे. आणि बाय चान्स झाली रिपीट तर करेक्ट युअर सेल्फ इमिडिएटली, देअर अँड देअर इट सेल्फ. लगेचच ती चूक आपण दुरुस्त करायची आहे. हे सगळं करत असताना ना आपल्याला असं कधी वाटू शकतं की अरे माझ्या कशा नेहमी चुकाच होतात, तो अमका तर इतकं छान इफेक्टिव्हली प्रेझेंटेशन देतो, माझं नेहमीच चुकतं. असं आपल्याला वाटू देऊ नका. या ट्रॅकवर आपल्याला जायचं नाही आहे. कसं आहे माहिती आहे का, चुका होतात, त्या दुरुस्त केल्या जाऊ शकतात. आता हाच जर आपल्याला प्रॉब्लेम वाटत असेल ना, तर इट्स ॲक्च्युली अ हॅपी प्रॉब्लेम. आपली चूक झाली आणि आपल्याला ती करेक्ट करता येते आहे, म्हणजेच आपण मुळात काहीतरी चांगलं करतोय म्हणून चुका होत आहेत. काहीतरी आपण शिकतो आहे आणि आपण शिकतोय म्हणजेच वी आर ऑन ट्रॅक. आपण योग्य दिशेने चाललो आहे. इजंट दॅट अमेझिंग? सो रेस्ट अश्युअर्ड. या पद्धतीने आपण त्याच्याकडे बघायचं आहे आणि आपल्या चुकांवर काम मात्र इमिडिएटली करायचं आहे. आता आपण काही सेंटेन्स किंवा काही प्रत्यक्ष बोलताना लागणारे अटरन्सेस बघूयात. लेट्स लुक ॲट दिस सेंटेन्स. समजा आपल्याला असं म्हणायचं आहे की त्याला किंवा त्यांना या क्षेत्रातला अनुभव आहे, असं आपल्याला म्हणायचं आहे. आणि आपण हे म्हणलो, ही इज हॅविंग एक्सपिरियन्स इन दिस फील्ड. हे बरोबर आहे का वाक्य? ही इज हॅविंग एक्सपिरियन्स इन दिस फील्ड तर नाही, हे बरोबर नाही आहे. ही इज हॅविंग नाही, ही हॅज एक्सपिरियन्स इन दिस फील्ड. का बरं? इज हॅविंग इज नॉट करेक्ट. जनरली आपण इज हॅविंग, ॲम हॅविंग, आर हॅविंग हे म्हणत नाही. जनरली अशासाठी म्हणते आहे की काही वेळा म्हणलं जातं ॲज अन एक्सेप्शन, अपवाद म्हणून काही वेळा म्हणलं जातं, कधी ते पण सांगते. पण मुळात आधी हे समजूया की इज हॅविंग नाही, हॅज. ही हॅज एक्सपिरियन्स, आय हॅव एक्सपिरियन्स, यू हॅव एक्सपिरियन्स, दॅट इज द करेक्ट वन. पण आपण समजा हॅव हे जर खाणे या अर्थाने वापरत असू, ईट किंवा ड्रिंक या अर्थाने वापरत असू, तर मात्र इज हॅविंग, ॲम हॅविंग हे म्हणलं जातं. दॅट इज करेक्ट. हा अपवाद आहे. उदाहरणार्थ समजा आपल्याला म्हणायचं तो ब्रेकफास्ट करतो आहे, तर आपण काय म्हणणार? ही इज हॅविंग ब्रेकफास्ट. इज हॅविंग तिथे बरोबर आहे. मी चहा पिते आहे, आय एम हॅविंग अ कप ऑफ टी. ॲम हॅविंग इज करेक्ट, इथे बरोबर आहे. पण अशा प्रकारची वाक्य की ही इज हॅविंग एक्सपिरियन्स, रॉंग. ही हॅज एक्सपिरियन्स. मला एक शंका आहे, मला एक प्रश्न आहे. आय एम हॅविंग अ क्वेश्चन, रॉंग. आय हॅव अ क्वेश्चन, दॅट्स द करेक्ट वन. ही इज हॅविंग अ कार, नॉट करेक्ट. ही हॅज अ कार, दॅट इज करेक्ट. हे जर आपण या प्रकारची चूक आपली होत असेल तर लेट अस करेक्ट इट टुडे अँड लेट्स नॉट रिपीट इट. लेट्स लुक ॲट वन मोर एक्झाम्पल. असं म्हणायचं आहे समजा आपल्याला, अनिकेत आणि सार्थक चांगले मित्र होते. आपण कसं म्हणणार? अनिकेत अँड सार्थक वर गुड फ्रेंड्स. इज दॅट अ करेक्ट सेंटेन्स? हे बरोबर आहे का? येस, दॅट इज अ करेक्ट सेंटेन्स. पण ह्याचा उच्चार चेक करा. अनिकेत अँड सार्थक वर गुड फ्रेंड्स. वर हा करेक्ट उच्चार आहे का हे चेक करा. वर अँड वेअर. वर they were good friends, we were happy, we were 10 people. Were. Where
they wear formals in their office, but in our office we wear semi-formals and casuals on weekends. वर and where. जर चुकत असेल आपला उच्चार तर करेक्ट करा. Let's look at this word. प्रोनन्सिएशन म्हणजे अर्थातच उच्चार. शब्दाचा उच्चार करेक्ट असणं आवश्यक आहे. We need to have correct pronunciation. मुळात उच्चार म्हणजे प्रोनन्सिएशन. या शब्दाचा उच्चार आपला करेक्ट आहे का? लेट अस सी. प्रोनन्सिएशन, प्रोनन्सिएशन, चेक दॅट. जर आपला चुकत असेल तर लेट अस करेक्ट आवरसेल्व्स. नेक्स्ट, वन ऑफ माय फ्रेंड इज अ डॉक्टर. माझा एक मित्र डॉक्टर आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. बरोबर आहे का? नाही. वन ऑफ माय फ्रेंड इज नाही, वन ऑफ माय फ्रेंड्स इज अ डॉक्टर. आता फ्रेंड इज आणि फ्रेंड्स आर असं आपल्याला लॉजिकली करेक्ट वाटतं, जे की अदरवाईज करेक्ट आहे. पण या ठिकाणी का नाही आहे? वन ऑफ माय फ्रेंड्स म्हणजे माझ्या अनेक मित्रांपैकी एक मित्र, एक म्हणून इज. वन ऑफ माय फ्रेंड्स इज अ डॉक्टर. दॅट्स द करेक्ट वन. वन मोर. दिस इज डिपेंड ऑन देअर शेड्यूल. हे त्यांच्या शेड्यूलवर अवलंबून आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. दॅट्स नॉट करेक्ट. दिस इज डिपेंड ऑन हे करेक्ट नाही आहे. दिस डिपेंड्स ऑन, दॅट्स द राईट वे. दिस इज डिपेंड ऑन हे कधीच कोणत्याच सिच्युएशनमध्ये करेक्ट होऊ शकत नाही. हे रॉंग आहे. दिस डिपेंड्स, इट डिपेंड्स हे बरोबर आहे. दिस डिपेंड्स ऑन देअर शेड्यूल. दॅट्स द करेक्ट वन. समजा आपण बोलतोय आणि कोणीतरी नवीन व्यक्ती आली आणि आपण म्हणलो की अरे यांना तर मी ओळखतो, मी यांना अनेक वर्षांपासून ओळखतो असं आपण म्हणतो. तर आपण कसं म्हणणार? आय एम नोईंग दिस पर्सन फॉर मेनी इयर्स. हे बरोबर आहे का? आय एम नोईंग दिस पर्सन फ्रॉम मेनी इयर्स. नो, दॅट्स नॉट करेक्ट. आय ॲम नोईंग नाही, आय नो दिस पर्सन किंवा आय हॅव नोन दिस पर्सन. जे सोपं वाटेल ते म्हणा. आय नो दिस पर्सन इज इझी, पण खरं तर आय हॅव नोन दिस पर्सन असं म्हणण्याची पद्धत आहे. आपल्याला कदाचित हे सवयीचं वाटणार नाही, आय हॅव नोन, पण ते बरोबर आहे. सो त्याचीच आपण सवय केलेली चांगली. आय हॅव नोन दिस पर्सन. अजून एक त्यात छोटी करेक्शन आहे. फ्रॉम मेनी इयर्स नाही, फॉर मेनी इयर्स. आपण फ्रॉम कधी म्हणतो? उदाहरणार्थ फ्रॉम 2017 किंवा फॉर 7 इयर्स, फॉर मेनी इयर्स. सो योग्य वाक्य असं होईल, आय हॅव नोन दिस पर्सन फॉर मेनी इयर्स. दॅट्स द करेक्ट वन. समजा आपल्याला असं म्हणायचं आहे की हे सगळं काम त्यांनीच केलं आहे, त्यांनी एकट्यानेच केलं आहे आणि त्याला कोणी मदत केली नाही आहे किंवा त्यांनी कोणाची मदत घेतलेली नाही आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. आणि आपण काय म्हणतो आहे? ही हॅज ओनली डन ऑल द वर्क, ही डिडंट गेट एनी हेल्प. हे बरोबर आहे का? वेल, हे थोडं आपण मराठीतल्यासारखं, मराठीत विचार करून ट्रान्सलेट केल्यासारखं वाक्य आहे पहा. तर आपल्याला योग्य पद्धतीने काय म्हणता येईल ह्याच अर्थाने, पण योग्य करेक्ट सेंटेन्स असं असेल, ही हॅज डन ऑल द वर्क हिमसेल्फ. ही हॅज डन ऑल द वर्क हिमसेल्फ. त्याच्यात हे सगळं आलं. यू डोंट हॅव टू से ऑल दिस. ही हॅज डन ऑल द वर्क हिमसेल्फ हे बरोबर आहे. अजून एक एक्झाम्पल बघूया. आपल्याला समजा असं म्हणायचं की आपण एकदा भेटूया, एकदा कॉफी प्यायला भेटूया. म्हणजे खरं तर आपल्याला असं म्हणायचं असतं की आपण गप्पा मारायला भेटूया आणि कॉफी घेऊया. आणि आपण काय म्हणतोय? लुक ॲट द सेंटेन्स. वी शुड मीट ओव्हर अ कप ऑफ कॉफी. बरोबर आहे का वाक्य? इज दॅट अ करेक्ट सेंटेन्स? येस, दिस इज अ करेक्ट सेंटेन्स. वी शुड मीट ओव्हर अ कप ऑफ कॉफी. पण उच्चार चेक करा. वी शुड मीट. शुड हा उच्चार आपण बरोबर करतोय ना? शुड, कुड, वुड हे उच्चार आपण बरोबर करतोय ना? चेक करा. करत असू
वेल अँड गुड. जर नसू करत तर लेट्स करेक्ट आवर प्रोनन्सिएशन अँड लेट्स नॉट रिपीट द रॉंग वन्स अगेन. With these insights on correcting ourselves, this is Deepa signing off.